शाहूपुरी व नगर परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा वर्ष 14वे या 14व्या वर्षातील हे शेवटचे समारोपचे पुष्प। आज समारोपाच्या पुष्पात आपल्याला मुलाखतकार प्रसिद्ध मुलाखतकार ज्यांनी 6,500 पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या ते आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत। ज्यांनी अगदी लतादीदी सचिन तेंडुलकर पासून राष्ट्रपती पर्यंत सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्या 75चा निमित्त आणि त्यांनी 45 वर्षापेक्षा जास्त कालावधी या क्षेत्रामध्ये काम केल्याचे नोंद घेऊन आपल्याकडून काहीतरी उतराई व्हावी म्हणून आमचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार व त्यांची मुलाखतीचं नियोजन केलं। या मराठी भाषा पंधरवड्याचा समारोप आज होत आहे, त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आजचे प्रमुख उपस्थिती सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जनता सहकारी बँकेचे चेअरमन माननीय अमोलजी मोहिते यांचेही स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक बेडकेळ सर, त्याचप्रमाणे समोर असलेले तुम्ही सर्वजण श्रोते ज्यांनी मराठी भाषा पंधरवडा गेले 14 वर्ष श्रोते म्हणून उपस्थित राहून यशस्वी केला, त्या सर्वांचे स्वागत करतो। नमस्कार। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी सातारा नगर परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा वर्ष 14वे मानपत्राचं वाचन करते। माननीय श्री सुधीरजी गाडगीळ। बोलणं ही कला खास, पण बोलतं करणं ही त्याहून कष्टसाध्य कला। आत्ती बोलणाऱ्याची बोलती बंद करणं तर जवळजवळ असाध्यच। या पार्श्वभूमीवर वक्ता दशसहस्रेषु मानला गेला असेल तर मुलाखतकार 1,00,000 मानायला हवा। ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना रंगीत बनवताना आम्ही तुम्हाला पाहिलं। मराठी भाषा वळवाल तशी वळते आणि मुलाखत रंगवाल तशी रंगते हे तुम्ही आम्हाला दाखवून दिलं। सोपं बोलणं अवघड असतं हा मराठीतला सांगायला सोपा आणि पाळायला अवघड नियम तुम्ही आम्हाला अनुभवातून शिकवला। मुलाखतकार म्हणून तुमच्या गाजलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या मराठी अस्मिता जागवणाऱ्या नेत्यापासून शंतनुराव किर्लोस्करांसारख्या यशस्वी उद्योजकापर्यंत, माधुरी दीक्षित सारख्या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीपासून M.F. हुसेन यांच्यासारख्या रंगरेषांना वेगळं वळण देणाऱ्या चित्रकारापर्यंत आणि आशा भोसले यांच्यासारख्या चिरतरुण गायिकेपासून R.K. लक्ष्मण यांच्यासारख्या मर्मभेदी व्यंगचित्रकारापर्यंत असंख्य दिग्गजांचे अंतरंग तुम्ही आमच्या समोर उलगडले। मोकळ्या वातावरणात घरात बोलतो त्या सहज भाषेत मुलाखत काय असते याचा आदर्श वस्तुपाठ उभा केला। मराठीच्या लालित्याने खुणावलं म्हणून तुम्ही लिहिते झालात। तुमचं लिखाणही वक्तृत्वा इतकंच ओघवतं, सहज सोपं म्हणूनच आकर्षक। लालित्य आणि सुलभता याचा दुर्लभ संगम तुम्ही वाचकांसमोर ठेवला। झगमगत्या दुनियेतलं तुमचं ताजतवानं ललित लेखन वाचक मनावर सखोल आणि सुस्पष्ट मुद्रा उमटवून गेलं। सेलिब्रिटींना ज्या काळी प्रस्थापित म्हटलं जायचं तेव्हापासूनच तुमची त्यांच्यावर बारीक नजर, इतकी की त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी तुम्ही आम्हाला सांगितल्या। बळ्यांची व्यक्तिचित्र शब्दबद्ध केली, नात्यांचे वेगवेगळे पदर अलवारपणे उलगडणारं लेखनही केलं। अवघे 500 वयमान असणारे तुम्ही आजही तितकेच तरुण आहात जितकी तुमची हेअरस्टाईल फॉलो करते वेळी आम्हाला दिसला। ज्याची मुलाखत घ्यायची तो श्रेष्ठ असतोच, पण मुलाखत घेणाऱ्याचा स्वतःचा श्रोतृवर्ग असू शकतो हे दाखवून देणाऱ्या तुमच्या अनमोल कामगिरीची नोंद ठेवणारं माय मराठीच्या सांस्कृतिक इतिहासातलं सोनेरी पान पुढील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक, दिशादर्शक आणि प्रेरक ठरेल यात शंका नाही। तुमच्या वाणी आणि लेखणीचा सहृदयी वारसा महाराष्ट्राने एखाद्या प्राचीन शिलालेखासारखा काळजात जपलाय। तुम्हाला दीर्घायुष्य आणि खणखणीत आरोग्य लाभावं हीच आपल्या 75 निमित्त प्रार्थना। आपले कृपाभिलाषी विनोद कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा। अभिजित बापट, मुख्याधिकारी सातारा नगर परिषद सातारा। धन्यवाद।
त्यांनी 60,000पेक्षा जास्तहून अधिक मुलाखती घेतल्या. ज्यांनी बोलणं, एखाद्याबरोबर चर्चा करणं हा करिअर होऊ शकतं हे सिद्ध केलं. सर्वाधिक मुलाखत घेणारे तसेच आशा भोसले पासून राष्ट्रपतीपर्यंत सर्वांचं स्वागत करणारे हे माननीय सुधीर गाडगीळ आपल्याला उपलब्ध झाले आहेत. यानंतर मी शाखेचे सदस्य संजय माने यांना विनंती करेन की त्यांनी अमोलजी मोहिते यांचे स्वागत करावे. शाखेचे सदस्य मी आमचे मार्गदर्शक बेडकेळ सरांना विनंती करेन की ज्यांचा आता उल्लेख साहेबांनी सातारच्या सुधीर गाडगीळ अशा केल्या, त्या सातारच्या स्नुषा ज्यांनी कार्यशाळा घेऊन आमच्यासारखे निवेदक घडवायचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला का नाही त्यांना आता कार्यक्रम झाल्यानंतर मी विचारेन. त्यांचं स्वागत करण्याची विनंती करेन. किशोरजी बेडकेळ आमचे मार्गदर्शक यांनी त्यांचे स्वागत करावं. सर एक मिनिट, सगळेच पुढे आले तर बरं. मध्ये सर पुढे या. सर या ना आपण. या कार्यक्रमाचे दुसरे मुलाखतकार माननीय घनश्याम पाटील यांचे स्वागत करण्याची विनंती मी शाखेचे सदस्य वजीर नरा यांनी त्यांचे स्वागत करावं असं विनंती करेन. घनश्याम पाटील हे गाडगीळ सरांचे विद्यार्थीच आहेत. डॅशिंग पत्रकार, चपरात मासिकाचे संपादक, लेखक, प्रकाशक अशी त्यांची ख्याती आहे. आज त्यांनी सुधीर गाडगीळ सरांची मुलाखत घेण्याचं दिव्य स्नेहल दामले आणि त्यांनी उचललेलं आहे. त्यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. त्या पद्धतीने अगोदर तुम्हाला सांगण्यात आले की 7,500पेक्षा जास्त त्यांनी मुलाखती घेतल्या. केवळ केलं. आधी सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन ते राष्ट्रपती यांच्यापर्यंत त्यांनी मुलाखती घेतल्या. एक काळ असा दशकात होता की सकाळी उठल्यानंतर 7-5 वाजता मी सुधीर गाडगीळ मराठी प्रादेशिक बातम्या सादर करतो की असा आवाज ऐकून दिवसाची सुरुवात व्हायची. ते माननीय सुधीरजी गाडगीळ आपल्या 75 निमित्त सातारा नगर परिषद सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा यांच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवडा वर्ष 14वेचा समारोप सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रसिद्ध मुलाखतकार, निवेदक सुधीर गाडगीळ आज त्यांची 75वी सुद्धा आपण सातारकरांच्या वतीने साजरी करतोय. गेल्या मराठी भाषा पंधरवड्याच्या समारोपाला आपण अशोक नायगावकर यांची 75वी केलेली होती आणि यावर्षी आपण सुधीर गाडगीळांची 75वी आयोजित केलेली आहे. 14 वर्षापूर्वी आपण मराठी भाषा पंधरवड्याचा प्रारंभ साताऱ्यात केला. महाराष्ट्रातला हा पहिला मराठी भाषा पंधरवडा आहे. त्यामुळे आपण त्याचं नावच महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा असा दिलेला आहे. व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ विचारवंत आमच्या शाखेचे मार्गदर्शक किशोर बेडकेळ सर यांच्या संकल्पनेतून हा मराठी भाषा पंधरवडा निर्माण झाला आणि गेली 14 वर्ष हा सुरू आहे. या 14 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगदी कोरोनाच्या संकटातही आपण ऑनलाईन पद्धतीने मराठी भाषा पंधरवड्याचे कार्यक्रम घेतलेले होते. त्यामुळं अखंडितपणे मराठी भाषा पंधरवड्याची परंपरा आपण जोपासलेली आहे. गेल्या वर्षी आपण निवेदन कार्यशाळा घेतलेली होती. यावर्षी आपण अभिवाचन स्पर्धा आणि कविता लेखन स्पर्धा घेतल्या. उद्घाटनापासून समारोपापर्यंत 7 कार्यक्रमांचं आपण आयोजन केलं. सातारा नगर परिषद सातारा कायम मराठी भाषा पंधरवड्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली संस्था आहे. महाराष्ट्रातली ही एकमेव नगरपालिका आहे किंवा देशातली एकमेव नगरपालिका म्हटलं पाहिजे की जी साहित्य, संस्कृती
संवर्धनासाठी काम करते. मराठी भाषा पंधरवड्याच्या पाठीशी सातारा नगरपालिकेने आपली सगळी शक्ती खर्च केलेली आहे. आज कार्यक्रमासाठी आमचे दुसरे पत्रकार मित्र घनश्याम पाटील पुण्याचे ते सुद्धा उपस्थित आहेत. अनेक लेखकांना त्यांनी आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे. घनश्याम पाटील आणि आपल्या सातारच्या सुधीर गाडगीळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहल दामले हे दोघं सुधीर गाडगीळांची मुलाखत घेणार आहेत. सुधीर गाडगीळांनी 7,600 मुलाखती घेतलेल्या आहेत, पण त्यांनी दिलेली ही दुसरीच मुलाखत त्यांच्या जीवनातली असणार आहे. की कारण मुलाखत कशी घ्यावी असा लोकांना प्रश्न पडत असल्यामुळे कदाचित त्यांच्या मुलाखती जास्त घेतल्या गेलेल्या नाही. पण दुसऱ्या मुलाखतीचा मान सुद्धा सातारकरांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला मिळालेला आहे. त्याचबरोबर सातारची अर्थवाहिनी असलेली जनता सहकारी बँकेचे चेअरमन आणि आमचे मित्र अमोल मोहिते हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. अमोल मोहिते यांचा सुद्धा फार मोठा पाठिंबा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने घेतलेल्या विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी अमोल मोहिते यांनी सांभाळलेली होती. गेली 14 वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून जे काम सुरू आहे त्याला अमोल मोहितेंचा मोठा पाठिंबा आहे. सातारची जनता सहकारी बँक ही 4.5 कोटी तोट्यातून बाहेर काढण्यामध्ये सुद्धा अमोल मोहितेंचा मोठा वाटा आहे. जनता सहकारी बँक ही साताऱ्यातली एकमेव बँक आहे आणि ती अतिशय प्रगतीच्या वाटेवर आहे. यावर्षी 0% नेट एनपीए करण्याचा विक्रम जनता सहकारी बँक करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मोजक्या बँकांचा 0% नेट एनपीए आहे, त्यामध्ये जनता सहकारी बँकेचा समावेश होणार आहे. गेली 1.5 वर्ष जनता सहकारी बँकेचे नेतृत्व अमोल मोहिते करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने इतकी जोरदार प्रगती केलेली आहे. अमोल मोहिते यांचे मी मनापासून स्वागत करतो. आमच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष अजित साळुंके, सचिव कोषाध्यक्ष सचिन सावंत, ह्या सगळ्या नवीन टीमला मी जबाबदारी दिलेली होती शाहूपुरी शाखेची. माझी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्याच्या मुख्य शाखेवर कोषाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ही नवीन टीम शाहूपुरी शाखेला दिलेली होती. त्यांच्या समोर मराठी भाषा पंधरवडा आयोजित करण्याचा, तो यशस्वी करण्याचा पहिलाच स्वतंत्रपणे अनुभव होता. या सगळ्या टीमनं सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे नंदकुमार सावंत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ही जबाबदारी अतिशय सक्षमरित्या पेललेली आहे. साताऱ्याची साहित्य चळवळ ही जवळपास मृत अवस्थेत होती. 14 वर्षापूर्वी आपण तिला जिवंत केली आणि त्यानंतर वेगवेगळे साहित्यिक उपक्रम सातारा शहरात सुरू आहेत. 98 साहित्य संमेलन दिल्लीत झालेलं आहे. 99 साहित्य संमेलनांची मागणी आपण साताऱ्यात केलेली आहे. कारण पुण्यातून ज्यावेळेस साहित्य संमेलन बाहेर पडलं, इतर ठिकाणी व्हावं, ते 20 वर्षाच्या प्रदीर्घ खंडानंतर ते साताऱ्यातच झालेलं होतं. त्यामुळे 100वे संमेलन पुण्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात संमेलन जाताना 99 संमेलन साताऱ्यात व्हावं अशी आपण मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे केलेली आहे. साताऱ्यात सुद्धा 33 वर्ष साहित्य संमेलन झालेलं नाही. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपलं स्वतःचं पत्र सुद्धा महामंडळाला दिलेले की तुम्ही साताऱ्यात साहित्य संमेलन द्या, आम्ही हे साहित्य संमेलन निश्चितपणे यशस्वी करून दाखवू. त्यामुळे 33 वर्षानंतर साताऱ्याला साहित्य संमेलन मिळण्याची संधी सुद्धा यावर्षी निर्माण झालेली आहे. कदाचित 99 साहित्य संमेलन साताऱ्यात होईल. सगळे आपल्याला त्यासाठी सहकार्य करतील. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेची स्थापना साताऱ्यात कधी ना कधी अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावं यासाठी आपण केलेली होती आणि त्या दृष्टीने आपण पुढे निघालेलो आहे. गाडगीळ सरांसाठी मी सांगतो की बासी मर्ढेकरांचं घर मर्ढे या गावात आहे. साताऱ्यातून जाताना आणेवाडी टोल नाका लागतो तिथं ते घर नामशेष होण्याच्या मार्गावर होतं. ते घराची पुन्हा उभारणी करून मर्ढेकरांच्या स्मारकाच्या रूपात त्याचं आम्ही नूतनीकरण केलेलं आहे. शाहूपुरी शाखेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधानांना 1 लाख पत्र पाठवलेली होती आणि पंतप्रधानांना जागृत करण्यासाठी दिल्ली येथे जाऊन आंदोलन करणारी सुद्धा ही शाखा आहे. नाटककार वसंत कानेटकर यांचा सुद्धा पुतळा रहमतपूर या त्यांच्या गावी आम्ही उभा केलेला आहे.
लवकरच कवी गिरीशांचा पुतळा सुद्धा ही शाखा उभी करणार आहे. महाराष्ट्रातल्या मोजक्या महत्वाच्या शाखांमध्ये शाहूपुरी शाखेचा समावेश होतो. आपण हा कार्यक्रम स्वीकारला, आपल्या सत्काराची संधी दिली, आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या निवेदनाला, मुलाखतीला एक संस्कृती निर्माण करण्याचं काम सुधीर गाडगीळांनी केलेलं आहे. सुधीर गाडगीळांना बघितल्यानंतर, त्यांच्या मुलाखती, त्यांचं निवेदन ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या हजारो जणांना निवेदन कसं करावं, मुलाखत कशी घ्यावी याची प्रेरणा मिळालेली आहे. सुधीर गाडगीळ यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या ह्या प्रवासाला सुद्धा यंदा 47 वर्ष पूर्ण होतात. 48 वर्ष त्यांनी हा प्रवास केलेला आहे. 7600 हा आकडा ऐकला तरी आपण त्याच्या कुणी जवळपास सुद्धा पोहोचू का नाही असा प्रश्न पडतो. तेव्हा सुधीर गाडगीळांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. तर पुढे येऊन बसलेल्यांना पुन्हा नमस्कार. सरांच्या शब्दांचा मान ठेवत पुढे येऊन बसलात आणि पुढचे काही तास, 1.5 तास सर बोलतील तेवढं आपण ह्या गप्पा रंगवणार आहोत. आणि मला असं वाटतं की घनश्याम सर सुद्धा माझ्या मताशी सहमत असतील की अमृत महोत्सवी वर्ष गाडगे सरांचं असलं तरी आमच्या दोघांच्या आयुष्यात आज अमृत योग आहे. आणि या अमृत योगावरती पुन्हा सगळ्यांचं, सातारकरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि सरांचं स्वागत तर आहेच आहे. आज त्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहात याची आम्हाला अतिशय मनापासून कल्पना आहे. आणि दोघं जण आहोत. एकट्या सुधीर गाडगीळांनी किती जणांना बोलतं केलं याची आपल्याला कल्पना आहे, पण एकट्या सुधीर गाडगीळांना बोलतं करायला आम्ही दोघं कमी पडणार आहोत याची आम्हाला दोघांनाही नम्र जाणीव आहे. सुरुवातीलाच आम्ही मान्य करतो की आम्ही कमी पडणार आहोत. 47 वर्षांचा एक चालता बोलता इतिहास आहे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आहे, ज्यांनी एक स्वतःचं राज्य, माणसं स्वतःचं स्थान निर्माण करतात. सुधीर गाडगे नावाचा एक अनभिषिक्त सम्राट आहे सूत्रसंचालन आणि निवेदन या क्षेत्रातला. या सम्राटाला व्यक्त करण्याचं आव्हान आज आमच्यासमोर आहे. त्यामुळे सर तुम्हाला मनापासून नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. निवेदन आणि सूत्रसंचालन याला तुम्ही ग्लॅमर मिळवून दिलं असं आम्ही तुमच्या मागून येणारे सगळेजण मनापासून मानतो. तुम्ही एक दिशा दिली त्याला, तुम्ही त्याला वलय दिलं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्या क्षेत्राविषयी आदर निर्माण केला आणि पैसेही मिळवून दिले. हे सगळं जेव्हा आलात या क्षेत्रामध्ये तेव्हा असं काही ठरवून आला होता किंवा या क्षेत्रात आला तेव्हा मनात काय होतं? मी खरं तर कॉमर्सचा विद्यार्थी, कॉस्टिंग हा माझा विषय आहे. म्हणजे मी शिकलोय हे मधनं लोकांना कळावं म्हणून पुण्याच्या BMCC मध्ये असताना, कॉलेजमध्ये असतानाच माझं पहिल्यांदा आवाज माझा लोकांपर्यंत पोहोचला. सकाळी 7:05 आकाशवाणी पुणे. सुधीर गाडगे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. आणि त्याच्या पाठोपाठ लोकांना घराघरात, गावागावात, त्या टीव्ही नव्हता त्यावेळेला, रेडिओमुळे पोहोचलं माझं नाव. आणि मग लोक बोलवायला लागले की कोण हा सुधीर, काय करतो, कॉमर्स शिकतो, हा बोलतो का, बोलेल म्हणे. आणि मग मला लोकांना बोलकं करण्याकरता बोलवायला लागले. आणि मी प्रथमच बोलकं करत असताना माझ्या मनात बारीक टेन्शन होतं की आपण खरंच बोलकं करू शकू का. पण एरवी गप्पा मारत असतो तशाच पद्धतीने सहजतेने प्रश्न विचारत गेलो, लोक उत्तरं देत गेली. आणि लोकांच्यामुळे आणि या रसिकांच्यामुळे माझं एक क्षेत्र खुलं झालं आणि वाढत गेलं. याला जोडून मला विचारायचं सर, 78 काळातून मध्यमवर्गीय गाडगेमधून तुम्ही आलाय. नोकरी सोडणं हे खूप मोठं धाडस होतं आणि तुमच्या सगळ्या कारकिर्दीत चेलावरींचं सगळ्यात जास्त कल्पना आहे. तरी कसं वाटेल होतं? खरं सांगायचं तर त्याच आदल्या 1 वर्ष आधी माझं जरा लवकरच लग्न झालं. आणि माझी पत्नी, जी दुर्दैवानं आता नाही, तिला जाऊन आता जवळजवळ जास्तच वर्ष झाली, बरीच 22 वर्ष आली. तर तिने मला सांगितलं की सुधीर, तुझा नोकरी करण्याचा पिंड नाही, तू नोकरी करू नको, मी नोकरी करते आणि मी घर सांभाळते, मी घरात पैसे आणते. अशा पद्धतीनं नव्या आलेल्या सुनेनं एकत्र कुटुंबामध्ये सांगणं आणि एकत्र कुटुंबातल्या ज्येष्ठांनी ते स्वीकारणं हा माझ्या दृष्टीनं नशिबाचा भाग होता. पण तुम्ही जेव्हा निवेदन सूत्रसंचालन करायला लागलाय, तुमच्या आधीच्या पिढ्यांमध्ये असे कोण आघाडीचे निवेदक आणि सूत्रसंचालक होते? आज आम्ही तुमच्याकडे बघून त्या मार्गावर चालतो. तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमच्यासमोर असं कोणी होतं का? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मराठीत कोणी हा पूर्ण वेळेचा व्यवसाय करत नव्हतं. हिंदीमध्ये एक जण होता,
तब के सबसे लोकप्रिय स्वरगीत सुनेवाले भाई और बहनों, अमीन सैनी गायन नमस्कार, बुधवार रात्री 8 वाजता. त्यांचा पगडा होता की तिकडे बघून नाही, मी तिकडे बघितलं नाही, कारण एवढं दर बुधवारी हिंदी ऐकायला कोण बघणार, आपण आगाऊ असतो मराठी लोक. पण नाव होतं त्यांचं काही. आणि एक निवेदक म्हणून विचारेन मी हा प्रश्न तुम्हाला. आज खूप सोपं झालंय आमच्यासाठी, कोणाचंही नाव कोणाची माहिती आम्ही गुगल केली ना की ती आमच्या समोर येते. तुमच्या वेळात गुगल नव्हतं. तुम्ही कार्यक्रमाचे इनपुट्स किंवा कार्यक्रमासाठी माहिती कशी मिळवत होता? अगदी खरं सांगायचं तर तुझी समजा मुलाखत घ्यायची आहे तर तुझ्या मैत्रिणी कोण आहेत, तुझ्या घरातले कोण आहेत, तुझ्या वर्गातले कोण आहेत, या सगळ्यांची माहिती मी आधी काढायचो आणि त्या प्रत्येकाला स्वतः प्रत्यक्ष भेटून तुझ्याविषयी, तुझ्या स्वभावाविषयी, तुझ्या कारकिर्दीविषयी अशी सगळी माहिती गोळा करायचो आणि त्या गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तुला बोलतो करण्याचा प्रयत्न करायचो. खूप काम करायला लागायचं. अवघड होतं, खूप अवघड विषय आहे हा. कशा पद्धतीने उदाहरण सांगितलं सर, आता शंतनुराव किर्लोस्कर त्यांची मुलाखत तुम्ही केली, कुणालाही ती मुलाखत देत नव्हते, कधीच देत नव्हते. समज जाणं आणि कशा पद्धतीने तुम्ही गेला काही मुलाखत घेतली? बेसिकली त्यांना मैत्रिणी आहे ते शोधणं, त्यांच्या चित्रावरून मुलाखत पुढे कंटिन्यू करणं, काय करायचं झाले दोघांनी. तर शंतनुराव किर्लोस्करांचे पीए एक होते, ते मला माहिती होते आणि ते मुळातले पत्रकार असल्यामुळे माझी त्यांची वय वाढलेलं त्यांचं असलं तरी माझी ओळख होती. त्यांचं नाव नारायण पौराणिक. मी नारायण पौराणिकांकडे गेलो आणि म्हटलं बाबांविषयी मला माहिती सांगा ना. बाबा हे शंतनुराव किर्लोस्करांना म्हणत असत. तर ते म्हणले काय नाही, तू अजिबात कुठलंही टेन्शन घेऊ नको, बाबा मस्त बोलतो, फक्त त्याला मध्ये उगाच वेळ फुकटचा घालवलेला आवडत नाही, वेळ पाळायलाच लागते. आणि त्यांनी घरी बोलवलं असेल तर घरी जा, व्यवस्थित शर्ट घालून जा, उगाच काहीतरी डिझाईनचे कपडे घालून जाऊ नको. त्याच्यावरूनही ते अस्वस्थ होतात. आणि मग मी लकाकी हे बंगला हा त्यावेळेला एक कुतूहलाचा भाग होता पुण्यामध्ये, कारण SLKचं घर बंगला म्हणून ते फेमस होतं. तिथे मी गेलो, तिथे हिरवळीवर त्यांनी 2 खुर्च्या टाकल्या, शेजारच्या खुर्चीत मला बसवलं, इकडे शंतनुराव बसले आणि मला म्हणले का असो. तर आता मी जर त्यांना त्यांच्या बायोडाटाविषयी विचारायला लागलो तर हा मूर्खपणा होता, कारण इतके लोकप्रिय असे उद्योजकाला तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि तुम्ही कसे उद्योजक झाला हे विचार वेळ कोणाचं होतं. मी ते सगळं बाजूला ठेवलं आणि म्हटलं तुम्हाला कोणाचा ऑपेरा सर्वाधिक आवडला हो, कारण तुम्हाला ऑपेरा आवडतो असं मला कळलं. त्यांनी सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला चित्रकलेची प्रदर्शनं पाहायला बालगंधर्वमध्ये जायला खूप आवडतं, कोणाचं प्रदर्शन जास्त तुम्हाला आवडलं. असे त्यांच्या उद्योगपती या गोष्टीशी निगडीत डायरेक्ट नसलेले पण त्यांना जवळच्या वाटणाऱ्या विषयांवरचे लोकांना माहिती नसलेले प्रश्न त्यांना विचारले. त्यातनं ते खुलत गेले, बोलत गेले आणि मस्त मुलाखत होत गेली. पण हे एक उदाहरण, मी असं म्हणेन की हे एक उदाहरण झालं. अशा सरांच्या मुलाखतींचा आकडा फक्त मुलाखतींचा, निवेदन वेगळं, सूत्रसंचालन वेगळं. मग अशी श्रोत्री डॉक्टर कॅल्क्युलेशन करत होते, त्यांचं गणित चांगलं असल्यामुळे त्यांनी अंदाज असा काढला, एकूण जर या सगळ्याचा आकडा आपण काढला तर गाडगेसर दिवसाला 3 कार्यक्रम करत होते. अधिकृतरित्या मी खरंच दिवसाला 3 करत होतो, आता आठवड्याला 3 होतात. पण दिवसाला 3 कार्यक्रम, त्यात तुमचा चित्रकलेचा स्वतःचा स्केचेसचा करायला आवडतात मला, जमतातच नाही, करतो, प्रयत्न करतो. चित्रपट पुलंनी तुम्हाला एक छानसं चित्र भेटलेलं होतं. हा, काय झालं, पु ल आणि वासू भट्टाचार्य यांना दोघांना एका चित्रकला प्रदर्शनाला बोलवलेलं होतं आणि यांची खासियत आहे चित्रकलेची असं त्यांची ओळख वगैरे करून दिली. तर ते म्हणले मी आतापर्यंत ब्रश हातात धरलाय फार उत्तम पद्धतीनं, अशी खून करून पु ल म्हणाले. तर पण म्हणलं मी चित्र पण ठीक आहे, आज मी भाषण न करता चित्रच काढतो आणि असं चित्र काढतो की जे वाईट आलं तरी कोणी नावं ठेवणार नाही अशा श्रेष्ठाचं काढतो, असं म्हणून त्यांनी महात्मा गांधींचं चित्र काढलं 2 लाईनीमध्ये आणि ते खूप गाजलं. आणि त्यांनी आयुष्यात काढलेलं ते एकुलते एक चित्र त्यांनी मलाच भेट दिलं, जे मी माझ्या घरी माझी सर्टिफिकेट न लावता पुलंनी काढलेलं पहिलं चित्र म्हणून माझ्या घरात लावलंय. आपण पाहिलंय राजकारण आमच्या कार्यकर्त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. बरोबर. यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस
या कन्नमवारांचा अपवाद सोडला तर सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती तुम्ही घेतल्या. हो. तुम्हाला भावलेले मुख्यमंत्री कोणते? मला स्वतः सुरुवात केली तुम्ही ते यशवंतराव चव्हाण वागणं आणि बोलणं या दृष्टीने खूप खूप ग्रेट वाटायचे. ते कधीही आपण मुख्यमंत्री म्हणून मिळवत नव्हते. साध्या कार्यकर्त्यापासून जवळच्या मंत्र्यापर्यंत सगळ्यांशी अत्यंत आत्मीयतेनं, अत्यंत सभ्यतेनं आणि अत्यंत सहजतेनं बोलत असत. आणि नंतर बरेच जण आहेत म्हणजे म्हणाला नावं कोणतीही घेता येतील, मग त्याचं घेतलं माझं घेतलं नाही असं होऊ नये म्हणून सांगत नाही. या आद्य माणसाला दाद दिली तरी पुरेशी आहे. राजकारणी लोक त्यांच्या बँकेच्या खात्यावर पैसे किती आहेत ते पत्रकारांना कधीही सांगत नाहीत. विलासरावांनी तुम्हाला अनिल पालिस्टॉलवर त्याविषयी सांगितलं होतं, काय होतं नेमकं? काही नाही, तेवढे तुम्ही रोज संध्याकाळी रात्री म्हणजे संध्याकाळ कुठल्याही संध्याकाळ आमच्या कार्यक्रमात पैसे मिळवण्याकरता कार्यक्रम करायला जायचो, तिथे जायची रात्र. आणि रात्र म्हणजे कधी रात्री 11 नंतर 1 पर्यंत. अशा वेळेला तेवढे तुम्ही कुठे जाता हो? विलासराव माझे मित्र होते म्हणून ते मला विचारलं त्यांनी. म्हटलं कर्वे रोडवर गरवारे कॉलेजच्या समोर एक पानवाला आहे, त्याचं पान मला खूप आवडतं आणि त्यावेळेला मी पान खायचो. तर म्हणले तिथे जातो, तेवढे मला घेऊन चला. म्हटलं आज चला, फक्त अट एकच, तुमचा सगळा तो बाहेर पाठीमागचा ताफा नाही येता का, मग त्यांना नाम ठेवा आणि तुम्ही एकटे चालणार तर चला. ते आले, अशी उडी मारून ते आमच्या कट्ट्यावर बसले आणि असं इकडे बघितलं तर म्हणले अरे गरवारे कॉलेज, मी या कॉलेजमध्ये होतो. म्हणलं अरे वा तुम्ही कॉलेज शिकलाय, गुड गुड. असे मी गमतीत त्याला म्हटलं तेवढे काय चवटपणा चाललाय. आणि म्हणले आणि मग त्यांच्याशी म्हटले गप्पा सुरू झाल्या त्या कट्ट्यावर. बँकेत काय पैसे सांगितले? ते म्हणले या जनता बँकेनेही. म्हटलं हो, माझे कदाचित अजून तिथे 67 रुपये असतील. अशी त्यांनी आपल्या स्वतःच्या बँकेतल्या बचतीची गोष्टही सांगितली. सर, मुलाखत घेताना तुम्ही आता म्हणलात की तुम्ही अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या गाजल्यात, कारण केवळ बायोडाटा वाचलेला नाही, तुम्ही त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कधी कधी खेचले सुद्धा, आता विलासरावांनी म्हणाला तसे अनेकांचे तुम्ही खेचलेले सुद्धा. तर ही खेचण्याची मर्यादा एक तुमची तुम्ही आखून घेतली असेल तुमच्यापाशी एक मुलाखतकाराने, ती काय होती आणि ती तुम्ही कशी सांभाळली? साधी गोष्ट आहे, कोणाचाही अवमान होणार नाही. सार्वजनिक व्यासपीठावर आपण संवाद करतोय, अवमान होणार नाही, त्यालाही मजा वाटेल, त्यांनाही आणि मलाही घेताना वाटेल आणि ऐकणाऱ्या इतरांनाही वाटेल इतपत भाषेची सभ्यता मी पक्की ठेवली. आणि तुम्ही प्रश्न कधीच सांगितले नाहीत कोणाला? चुकूनही नाही, एकदाही नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही कधी तुम्ही प्रश्न सांगितले? चुकूनही प्रश्न सांगितले नाही. त्यांना म्हटलं अहो तयारी मला करायची आहे प्रश्न तयार करून, तुम्हाला काय, तुम्हाला विचारायचं आहे, तयारी तुम्हाला मी कशी करणार, मी कशी करणार? तुम्ही प्रश्न मी काही आधी देणार नाही आणि तुम्हालाही मी विचारलं नाही. माझी मुलाखत घेत असताना की मला काय काय प्रश्न विचारणार होतो. बाळासाहेब ठाकरे तुला मुलाखतींचा बादशाह असा किताब दिला. ते म्हणाले होते की सुधीर गाडगेंनी ज्यांची मुलाखत घेतली तो माणूस मोठाच आहे असं समजायचं, पण त्याच बाळासाहेबांनी तुम्हाला अजिबात घरी येऊ नको म्हणून बाहेर पाठवलं होतं. घरी येऊ नकोस म्हणून बाहेर पाठवलं होतं. काय झालं ते? मी त्यांच्या इथे गेलेलो असताना ते मला असं म्हणाले बांद्र्याला की इथे दादरला शिवाजी पार्कच्या समोर एक जागा आहे, 10% फ्लॅट तिथे फार उत्तम आहे, मी तुझ्याकरता पाहिलाय, तू तिथे जा, फक्त नाव सांग तुझं, तुला तिथे तो मिळेल. काही आता पैशाची चकचक लगेच काय नाही. म्हटलं बाळासाहेब अगदी मला क्षमा करा, मी तुमच्या या देण्याबद्दल अत्यंत मनापासून ऋणी आहे, पण मी काहीही कोणाही कडनं घेत नाही. ठाकरे देतोय, ठाकरे देतोय तुला असं म्हटल्यावर मी म्हटलं हो, पण मी खरंच नाही घेत, मी तुमचा अवमान नाही करू इच्छित, तुमच्या दातृत्वाबद्दल मला अत्यंत ऋणी आहे मी, पण मी नाही घेतो, मला नाही चैन पडत कोणाकडनं काही घेतलेलं. बरं मग जा माझ्या घराच्या बाहेर. मग मी घराच्या बाहेर गेलो आणि 8-10 दिवसांनी त्यांचा एक माणूस माझ्या घरी आला, म्हणजे माझ्या खोलीवर आला दादरच्या, आणि मला म्हणलं साहेबांनी बोलवलंय. म्हणलं कोण साहेब? म्हणलं बाळासाहेब. तो म्हणलं बाळासाहेब. म्हणलं मला चला. गेलो तर गेल्यावर त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले तू भिकमंगा नाहीयेस हे मला लक्षात आलं, म्हणून मी तुला भरभरून दाद देतो, असं म्हणून त्यांनी मला भरभरून दाद. लिहित असताना कोणी असं डोळ्यासमोर होतं, निवेदनात तसं तुमच्या डोळ्यासमोर फारसं कोणी नव्हतं, तसं लिहित असताना कोणासारखं किंवा कसं लिहायचं असा काही विचार तुमच्या मनामध्ये होता का?
कोणासारखं आणि कसं लिहायचं असं ते आपल्याला हवं ते आपण लिहायचं, आपल्या पद्धतीने लिहायचं, आपली एक नवी स्टाईल क्रिएट होते. हा एक आत्मविश्वास होता. पण तरीही विजय तेंडुलकरांचे कमीत कमी शब्द आणि सोपेपणा हा मला खूप आवडला. तेंडुलकर म्हणजे असंच आणि आम्ही राहत होतो त्या भागात तेंडुलकर अजिबात आवडत नव्हते काशीराम कोतवालमुळे. तुमच्यावर प्रभाव असलेले साहित्यिक कोण? सांगितलं तेंडुलकर एकच नाही तेंडुलकरांसारखं जयवंत दळवी. जयवंत दळवी मला आवडायचं कारण त्यांचं कॉलम मधला खट्याळपणा मला खूप आवडायचा. स्तंभलेखन जे त्यांचं होतं त्यातला खट्याळपणा खूप आवडायचा. सर दरवर्षी साहित्य संमेलन भरतात, या संमेलनापासून तुम्ही कायम दूर राहिले त्याचं ते कारण आहे का? दोन गोष्टी आहेत. एक तर मला बोलवल्याशिवाय मी कुठेच जात नाही. आता यावेळेला दिल्लीला शरदचा नहार संजय नहार त्यांनी एक पुस्तक वाचलं असेल की ते मला माहिती नाहीये. तर त्यांनी एक तर बोलवलं नाही आणि मग त्याच्याला आवर्जून काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला पाहायला अनुभवायला मिळेल असं म्हणून जाण्यात काहीच अर्थ नव्हता दिल्लीपर्यंत. माझा अंदाज खरा ठरला. यावेळेचं संमेलन पूर्ण फसलं गेलेलं होतं. माझी माहिती आहे, तुम्हाला काय माहिती आहे? व्यावसायिक म्हणून तुम्हाला प्रकाशक म्हणून 100% यशस्वी. खपलं तुमच्या अंक खपले, पुस्तकं गेली. मला ते काही करायचं नव्हतं पुस्तकं खपवणं वगैरे. तुमचा एक स्वतःचा वाचक वर्ग पण आहे, जसा श्रोतृ वर्ग आहे तुमचा, तसा तुमचा एक वाचक वर्ग आहे. त्यांच्या प्रेमाविषयी कधी अनुभव? त्यांच्या प्रेमाचा काय सांगू. ही जी सगळी मंडळी आहेत ना, यातले 4 जण जरी माझे उत्तम खास प्रेमी असतील ना, तर मी कुठल्याही गावात कधीही कुठेही गेल्यानंतर ते जवळ येतात. लागली छोटी विनंती होती. म्हटलं काय नाही, फोटो काढायचे, काढू का? म्हटलं काढा. मग ते शेजारी वगैरे ते काढायचे. कुठे एखाद्या हॉटेलमध्ये मी बसलेलो असताना आमच्या समोरची सीट रिकामी आहे, तिथे येऊन बसाल का? किंवा एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही आत्ताच येते, आम्ही मगाचपासून इथे बसलोय, आमचं जवळजवळ खाणं संपत आलंय, तुम्हाला नेमकं या हॉटेलमध्ये काय आवडतं ते आम्ही घेऊन तुम्हाला दिलेलं आवडेल का? असं आत्मीयतेने भरभरून देण्याची वृत्ती असलेली खूप आनंद होतो. ह्या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंब आणि व्यवसाय अशा दोन्ही आघाड्यांवरती आपण काम करतो. स्पेशली तुम्ही काम करत असता. काही वेळेला घरात काही अडचणी असतात आणि आपण बाहेर स्टेजवर हसतमुखाने वावरत असतो. तो कार्यक्रम आपली सर्वात आधी परीक्षा घेणारा असतो. अशी कुठली परीक्षा तुमच्या या सगळ्या कालावधीत दिली का तुम्ही? हो, 22 वर्षापूर्वी माझ्या पत्नीचं अचानक निधन झालं आणि त्यावेळेला ती हॉस्पिटलमध्ये असताना आणि जाण्याच्या वाटेवर असताना आणि मी सकाळी भेटल्यानंतर माझा बहुतेक आज किंवा उद्या शेवटचा दिवस आहे असं तिनं मला स्वच्छ सांगितलेलं असताना त्याच दिवशी मला टिळक स्मारक मंदिरामध्ये उत्तम कार्यक्रम सादर करायचा होता. कोणालाही जाणवलं सुद्धा नसेल की असं सगळं चर्चा होऊन मी इथे कार्यक्रम करायला आलो. आपल्या व्यक्तिगत सुखदुःखाचं हे रसिकांवर लागू नये असं माझं मत. पण हे बळ कुठून येतं? अरे हेच देतात हे तुम्हाला भरपूर दाद देतात की नाही. मगाशी म्हटलं कोण आहे इथे बसा, हे खा, ते करू, हे करू, ते आपलं बळ असतं. नक्कीच मी यांचा अत्यंत ऋणी आहे सगळ्यांचा आणि समोरच म्हणून नाही, खरंच सर्व ठिकाणचा सर्व जणांचा काय होते ते सातारा सातारकरांची विशेष आभाराच्या मुलाखतीसाठी आमच्यासाठी हा अमृत योग करत त्यांनी म्हटल्याप्रमाणे आणि दादा कुलकर्णी खूप चांगलं काम करतायत. दादा आवर्जून या व्यासपीठावर सांगावंच वाटतंय, नको नको ते फुटकल माणसाला पद्मश्री मिळालाय. साहित्यात तुम्ही पुढे आहात. पुढच्या कार्यक्रमाला पद्मश्री सुधीर गाडगे म्हणून जर आपल्याला बोलवलं तर या कार्यक्रमाचं मला वाटतं माझं काही म्हणणं नाही. माझे सगळे पॉलिटिशियन उत्तम दोस्त असताना मी चुकूनही शब्द सुद्धा या गोष्टीचा काढलेला नाही कोणाकडे. आपण आपल्यासाठी कधी काही मागायचं नसतं. मिळायचं तर मिळतं, नाही मिळणार तर नाही मिळणार. इतकं क्लिअर असतं ते स्टँडिंग. पण तुम्ही ही सगळी जण खूप वर्ष सगळ्यांना ऐकणारी मंडळी आहेत. तुमच्या ही गोष्ट खूप सहज लक्षात येईल की जितक्या सहज पद्धतीने ते म्हणतात ना की हे खूप सहज असतं. जगायला सगळ्यात अवघड आहे.
जसं त्यांच्या भाषेच्या बाबतीत आहे की सोपं बोलणं सगळ्यात अवघड आहे, तसं मुलाखतीमध्ये उत्तर देत असताना सोपं होते, सहज होते, पण सर हे सोपं नाही आणि सहज नाहीये याची जाण असणारे आज सगळे सातारकर समोर आहेत. याच्या मागचा जो प्रवास आहे तो खूप विलक्षण आहे आणि तो असा सहज आणि सोपा या 2 शब्दांमध्ये येतो ना, तेव्हा ते इतकं सोपं नसतं हे आम्ही समजू शकतो आणि आम्हाला त्याची जाणीव आहे, खूप मनापासून जाणीव आहे. म्हणून थोडंसं तुमच्याकडनं आणखीन वेगळ्या पद्धतीने ज्याला आपण काय म्हणू थॉट प्रोसेस म्हणूया आपण या क्षेत्राची, कारण ती सगळ्यात महत्वाची असते. तुम्ही स्टेजवर बसता, मुलाखती घेता तेव्हा तुमची थॉट प्रोसेस 47 वर्षामध्ये कायम राहिलेली आहे का काळानुसार आणि समोरच्या माणसानुसार बदलत गेली, पिढीनुसार? माणसानुसार थोडी बदलत गेली. म्हणजे माणसं फार अगतिक होऊन मला काहीतरी विचारायला लागली तर मी त्यांना आधी नीट करतो. एवढं का अगतिक होत आहे, मला उत्तर हवं पाहिजे देतो मी. तुम्ही ना काय अजिबात काही तुमच्याकडे कमीपणा आहे. काही ओव्हर आक्रमक होत माझी खिल्ली मारायला बघत असतात तर मी त्यांना असा एखादा टोला देतो की ते करेक्ट होतात लगेच पुढच्या वाक्याला. कृतीत दाखवायचं असतं, सगळ्या गोष्टी सांगत नाही बसत. शिकवणं हे आपल्या स्वतःच्या कृतीतच शिकवता येतं. ओके, पण त्याच्या आधी या दोघांचे मी खरोखरच तोंड निघलं नाही, औपचारिक नाही, मनापासून आभार मानतो. आशा करता की माझी मुलाखती दुसरीच आहे अशी घेतली गेलेली, पण या दोघांनी मला प्रश्न विचारताना मनपूर्वक बोलकं केलं ज्या पद्धतीने, ते मला खरंच त्या दोघांनाही दाद आहे. बोला ना. तुमची मुलाखत कोणी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? माझी मुलाखत कोणी घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? चंदू कुलकर्णी म्हणजे नट नाही, चंद्रशेखर कुलकर्णी लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसला होता. सध्या तो गेले काही दिवस घरामध्ये एका रूम मध्ये बेडवरच आहे, आजारी आहे. तो लवकर बरा व्हावा आणि त्याने एक सुंदर मुलाखत त्याचं कारण दोन. एक तर तो स्वतः बोलायला चतुर आहे, त्याला मी अख्खा पाठ आहे कसा आहे तसा, आणि तो विचारण्याचं धैर्य करू शकतो. म्हणून आम्हाला ती मुलाखत ऐकायला यायला खूप आवडेल. आम्ही नक्की समोर बसून मुलाखत ऐकू. 75चा हा अमृत सोहळा आणि त्यानिमित्ताने आपल्या मसालो शाखेने, शाहूपुरी शाखेने छान कार्यक्रम आयोजित केला आणि मला माहिती नाही आम्ही त्यांना किती बोलकं करू शकलो ते म्हणतायत, पण अजूनही असं वाटतं की खूप प्रश्न आहेत मनामध्ये. मे बी त्याची संगती लागत नाहीये पटकन मनामध्ये, विचारता येत नाहीये, माहिती नाही, काहीतरी आहे. त्यांच्याविषयीचा आदर आहे, त्यांच्याविषयीचं एक दडपण आहे आणि हे सगळं त्यांच्याविषयीच्या प्रेमाचंच प्रतीक आहे. त्याच्याविषयीच आहे ते. तर मला असं वाटतं आपण या वळणावरती थांबूया आणि सरांना परत कधीतरी ऐकायचा योग आला. सरांनी जशी अनेकदा एकाच व्यक्तीची मुलाखत घेण्याचा योग आला, तसं सरांना अनेकदा बोलतं करण्याचा अमृत योग आमच्याही आयुष्यामध्ये येऊ आणि सरांना मनापासून शुभेच्छा आपल्या सगळ्या सातारकरांच्या वतीने. पुन्हा जेव्हा आता योग येईल त्यावेळेला मी तुमच्या दोघांकरता एक एक प्रश्न सांगून ठेवतो. मला मी जवळजवळ 750 स्टेजेस केलेली आहेत, त्याबद्दल तुम्ही विचारा. नाही त्यावेळेला काहीतरी ठेवूया ना. आणि मी गाणं भरभरून भल्या माणसांचं ऐकलंय, तर कोणाच्या गाण्याने कधी आणि का मी मोहित झालो ते तुम्ही विचारा. धन्यवाद. अशा टिप्स मी आज आधी दिल्या नव्हत्या. सातारा परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि सुरुवातीला तुम्ही कंदी पेढ्याचा हा एक अभिनव कल्पना फार आवडली, त्याबद्दलही धन्यवाद. थँक्यू.